पत्र तिसरं. 2 वर्षे मी बंगळुरूला होते आणि तरीही आपली गाठ कशी झाली नाही. खरं सांगायचं म्हणजे या 2 वर्षात माझ्या खूपच ओळखी झाल्या. लेडीज हॉस्टेल तर माझंच आहे. तिकडचं काम करणाऱ्या साऱ्या बाया काही लागलं तर माझ्याचकडे येतात. कॉलेजच्या वेगवेगळ्या संस्थात मात्र मी फारसा भाग घेतला नाही. म्हणजे मी आपली पुस्तकात तोंड खुपसून राहिले असं मात्र नव्हे. मला या असल्या ठराविक कार्यक्रमात गोडी कधी वाटलीच नाही. प्रोफेसर गुरुपाद स्वामींनी एकदा तुमच्या बक्षिसाचा निबंधाच्या वर्गात उल्लेख केला होता. तुमची त्यांनी स्तुतीही केली. पण दरवर्षी हे बक्षीस कुणाला तरी मिळतं, त्या वर्षी ते तुम्हाला मिळालं एवढाच मी त्यातून अर्थ काढला. तुम्ही कदाचित आमच्याच वर्गात असता तर या बातमीनं अधिक कुतूहल जागृत झालं असतं. पण तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट, आम्ही नुकताच कॉलेजात प्रवेश केलेला. गुरुपाद स्वामी चांगले शिकवतात नाही. तुम्हाला सांगायला हरकत नाही, मी फर्स्ट इयरच्या परीक्षेत त्यांच्या हातून तितक्यातले तितके मार्क मिळवलेत. पण हे मी माझंच पुरण सांगू लागले. इकडे अगदी पूर्ण आराम आहे. आप्पा सबंध दिवस आपल्या कामात असतात. त्यांच्या नव्या पुस्तकाचं लेखन चाललंय. अशा वेळी मी सुद्धा जवळ आलेली त्यांना खपत नाही. माझा उद्योग मग घर अधिक सांभाळणं, म्हणजे आप्पांना त्रास होणार नाही अशा दक्षतेनं साऱ्या गोष्टी करणं. परवा त्यांना भेटायला पुण्याचे एक तरुण भाषा विषयाचे प्रोफेसर आले होते. सोर्बनचे डॉक्टर आहेत. 2 दिवस आमच्याकडेच राहून मग परत गेले. कलानंदाची आपली एक नवी मीमांसा ते आप्पांपाशी पडताळून पाहायला आले होते. आप्पांनी त्यांचं सगळं म्हणणं नीट ऐकून घेतलं. थोडी चर्चाही केली. पण शेवटी जो एक प्रश्न केला तो मला मोठा सूचक वाटला. नवरात्रातील दुर्गा, रामलीलेतील राम लक्ष्मण सीता यांच्या प्रतिमा, गणेश जन्माच्या वेळेच्या मातीच्या गणेश मूर्ती, यांचं जीवन अगदी अल्पकाळ आहे हे माहीत असूनही त्या करणारा आपली सर्व कला त्यावर खर्च करतो. हे का? प्रोफेसरांचं म्हणणं पडलं की अशा वेळी कला अल्पजीवी आहे की दीर्घजीवी आहे हा प्रश्न कलावंतापुढे नसतो. त्याचं सर्व लक्ष कलाकृती परिपूर्ण करण्यावर केंद्रित झालेलं असतं. अप्पांचं काही या उत्तरानं समाधान झालं नाही. तादात्म्य, समाधी इत्यादी शब्दांना ते थोडे बिचकतातच. अशा प्रकारच्या स्पष्टीकरणाला त्यांचा नेहमीचा उद्गार म्हणजे ही केवळ पॅराफ्रेज झाली. मी जवळच होते. थोडा धीर करून म्हणाले, करणारा ही माझी दुर्गा आहे, हा माझा राम आहे, ही माझी सीता आहे, हा माझा गणेश आहे, या भावनेनं काम करतो. अप्पांना हे स्पष्टीकरण पसंत पडलं असं वाटलं. ते पुढे म्हणाले, करणारा आपल्याला परिपूर्ण करत असतो. रंग, बांबू, कागद, माती, दगड यांना साधन म्हणून भागत नाही. ही साधनं तर करणाराही एक साधन. वास्तविक ही करणाऱ्याचीच दुसरी अंग. मी हे मुद्दाम तुमच्यासाठी लिहिलं. तुमचा निबंध अशाच एका प्रश्नावर होता ना, म्हणून. तुमचीच साऊ.